हॅलो, श्वेता सावजी किचनमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आलू मेथीचे पराठे। अगदी सॉफ्ट असे आणि चविष्ट असे लागणारे, खूप छान होतात, मऊसर। आपण हे दह्यासोबत, चटणी, लोणचं, सॉससोबत खाऊ शकतो। तर चला आपण वळूया साहित्याकडे। त्यासाठी लागणारं साहित्य आहे मेथी घेतली आहे, उकडलेले आलू, चवीनुसार मीठ, धणेपूड, तिखट, हळद, कणिक 2 वाटी, 1 चम्मच तीळ, 1 चम्मच ओवा, 2 चम्मच बेसन आणि आलं लसणाची पेस्ट। आता आपण सगळं हे एका बाउलमध्ये टाकूया। त्यात मग मिक्स करायचं आहे। त्याचा जो गोळा असतो कणकेसारखा तो तयार करायचा आहे आपल्याला। एका भांड्यामध्ये आपल्याला 1 ते 2 वाटी कणिक अशी घालायची आहे। बेसन, तीळ, ओवा, अद्रक लसणाची पेस्ट, थोडीशी हळद, 1 चम्मच तिखट, अर्धा चम्मच धनेपूड, अर्धा ते पाऊण चम्मच, चवीनुसार मीठ, आणि मी इथे छान अशी धुवून चिरून घेतलेली मेथी आहे, ती सुद्धा आपल्याला याच्यात घालायची आहे। उकडलेले बटाटे आहेत, ते चांगले मॅश करून आपल्याला यात टाकायचं आहे। बटाट्यानी चव खूप छान येते आणि कडू पण लागत नाही पराठे। याचा छान गोळा तयार करायचा आहे कणकेसारखा। जशी आपण कणिक भिजवतो पोळ्यांसाठी तसं आपल्याला भिजवायचं आहे। यात थोडं तेल घालायचं आहे। मी असा गोळा छान तयार करून घेतला आहे मऊसर। याला वरून थोडं तेल पण लावायचं आहे, म्हणजे पराठे छान नरम होतात। अगदी सॉफ्ट भिजवलेले आहे। याला असेच 5 ते 10 मिनिटं असंच ठेवायचे झाकून, आणि मग नंतर पराठे करायला सुरुवात करायची। पराठा छान मी असं लाटून घेतलेलं आहे। आता याला आपण तव्यावर टाकू। तव्यावर छान असं भाजायचं आहे दोन्हीकडनं, आणि याला तेल किंवा तूप तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यावर टाकू शकता। पराठा मी छान असं दोन्हीकडनं भाजून घेतलेला आहे। आता मी याच्यावर तूप नाही, तेल सोडणार आहे। असं छान असं तेल पसरून घ्यायचं। पराठा छान असा मऊसर नरम होतो। माझे सगळे हे पराठे तयार झालेले आहे। तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करून बघा। अगदी नरम असे मऊसर असे पराठे झाले आहेत। तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक यू।